काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आपल्या बरोबर आहेत। विश्वजित कदम जी, तुम्ही संविधानाचं पहिलं पत्र तुम्ही घेतलेल्या हातात हे संपूर्ण, परंतु काल विधान परिषदेमध्ये खालच्या पातळीचं संपूर्ण संभाषण झालं, शिवीगाळ झाली। खरं तर परिषदेला हे काही काळीमा फासणारं आहे आणि ते तेवढं काही बरोबर नव्हतं। परंतु आता राहुल गांधी हे हिंदू विरोधक आहेत, त्यामुळे सत्ताधारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत होते। खरं तर राहुल गांधींनी काल सरकारला खूप मोठ्या प्रमाणात घेरलेलं होतं। त्या राहुल गांधी हे हिंदू विरोधक आहेत असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न नाही, अत्यंत चुकीचा आहे। काल लोकसभेमध्ये आदरणीय राहुलजी गांधी जे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते आहेत लोकसभेतले, त्यांनी या देशातील सर्वसामान्य लोकांचा आवाज उठवण्याचं काम केला, देशातील सर्वसामान्य लोकांचा भावना मांडण्याचा प्रयत्न केला। नीटमध्ये ज्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाले, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, अशा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। आणि त्यांच्या संभाषणात त्यांनी सांगितलं की हा देश सर्व जाती धर्मातील लोकांचा देश आहे, या देशाला एक इतिहास आहे, परंपरा आहे, सर्व जाती धर्मातील लोक गुन्हा गोविंदाने ह्या देशामध्ये आपल्या देशामध्ये राहिलेले आहेत आणि म्हणून कुणीही एका विशिष्ट जाती धर्माचा या ठिकाणी गैरवापर करू नये आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या ज्या या ठिकाणी चांगल्या ज्या काही संदेश आहेत ते संदेश सुद्धा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांना असं बोलणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। परंतु संसदेमधली ही गोष्ट होती, राहुल गांधींनी त्या ठिकाणी भाषण केलेलं, परंतु त्याचे पडसाद विधानमंडळामध्ये उमटताना पाहायला मिळतात। सत्ताधारी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या विरोधात तिथं आंदोलन पायऱ्यांवरती करत होते। मुद्दा असा आहे की देशाच्या लोकसभेमध्ये हा देशाच्या लोकसभेचा ते एक लोकशाहीचं मंदिर आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे विधान परिषद आणि विधानसभेचं एक मंदिर आहे। अशा विधान परिषदेमध्ये खरं तर कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन शब्द येता कामा नये अशी आमच्या सगळ्यांचीच तीव्र भावना आहे, कारण त्यातनं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक संदेश जातो, नव्या आमदारांमध्ये एक संदेश जात असतो। परंतु जे काही घडलेलं असेल त्याच्यावर मला वाटतं विधानमंडळाचे प्रश्न पेटलेत का हे आंदोलन? 100 बघा, आता त्या अधिवेशनाची सुरुवात आहे, मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का, परवा बजेटच्या बाबतीमध्ये जे काही त्यांनी लोकांना दिशाभूल करणारे जे काही घोषणा केलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या बाबतीतल्या आज आम्हाला विधिमंडळामध्ये चर्चा घडवून आणायची आहे। म्हणून अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहेत, या सगळ्या प्रश्नांबाबतीत सुद्धा वाच्यता पूर्ण वाटते, आम्ही तर निश्चितपणे सकारात्मक चर्चा। विधान परिषदेच्या 11 जागा आहेत, परंतु आता 12 उमेदवार समोर येताना पाहायला मिळते। बिनविरोध निवडणूक होणार होती, आता निवडणूक लागली आहे सगळ्याच्या संदर्भात। भाजपकडनं पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना संधी दिली आहे, राष्ट्रवादी 2 उमेदवार देते, शरद पवार गटाकडनं जयंत पाटील हे पुरस्कृत उमेदवार असणार आहे, महाविकास आघाडी 3 उमेदवार देते। संख्याबळ कसं वाटतंय आणि काय वाटतं? बघा, शेवटी विधान परिषदेच्या निवडणुका शक्यतो या बिनविरोध व्हावा अशी सर्वांचीच भावना असते, परंतु या ठिकाणी जर निवडणूक होत असेल नाईलाज तर निश्चितपणे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने ती निवडणूक या ठिकाणी लढवेल, आपल्या उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करेल। दुसरा विषय राहिला, पंकजा यांना एक संधी मिळाली, मला मनापासून व्यक्तिगत आनंद आहे, समाधान, कारण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा विचारांचा वारसा या ठिकाणी त्यांनी समर्थपणे चालवण्याचा एक चांगला प्रयत्न केला, परंतु भाजपला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची विसर पडलेली असं मला म्हणेल। ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी खरं भाजपसाठी महाराष्ट्रामध्ये मोठं योगदान दिलं, त्यांची विसर पडलेली आहे, त्यांच्या कामाची विसर पडलेली आहे आणि कुठेतरी देर आहे दुरुस्त आहे असं मी म्हणेल भाजपला की आज आदरणीय पंकजा ताईंना पुन्हा एकदा आमच्या एका भगिनीला ते या ठिकाणी विधान परिषदेला संधी देत आहे, आनंद आहे आम्हाला। सांगली जिल्ह्यातून पण सदाभाऊ खोत यांना संपूर्ण संधी दिलेली आहे। गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोते वरच्या सभागृहात, आता हे 2 मित्र वरच्या सभागृहात सांगलीचं नेतृत्व करणार आणि खरं तर सांगलीमध्ये तुम्ही अपक्ष खासदार निवडून आणण्यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा वाटा राहिला। ह्या सगळ्या राजकीय चित्राकडे कसं पाहता? भाजप तुम्हाला शह देण्याचा प्रयत्न करता का या सगळ्या माध्यमातून? बघा, शेवटी कुठल्या पक्षाने विधान परिषद सदस्यपद कुठल्या कार्यकर्त्याला द्यावं हा त्या पक्षाचा निर्णय आहे, पण सांगली जिल्ह्याला एक जर विधान परिषदेच्या माध्यमातून एक वाढीव आमदार मिळत असेल तर ते जिल्ह्याच्या दृष्टीने मी त्याचं स्वागत करतो। मला काही हे नाही आहे, कोण व्यक्ती झाला, कुठल्या पक्षाचा झाला याच्याशी मला ते बहुत विषय आहे आणि ठीक आहे, आम्ही आमचं पक्षाचं काम निश्चितपणे सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे करू। सांगली जिल्ह्यात काँग्रेस भक्कम आहे, ती भक्कम राहणार आहे आणि यापुढे ती मोठा पक्ष आणखी होणार। पडळकर आणि खोत हे सत्तेत आहेत, परंतु त्यांची एसटी कामगार जी संघटना आहे, सेवाशक्ती कामगार संघटना, ती आषाढी वारीच्या या संपूर्ण काळातच ते संप करणार आहेत 17 जुलैला। या गोष्टीकडे कसं पाहतं? विलिनीकरणाकरता त्यांनी आंदोलनं केलेली होती, त्याच्यात तुमचं सरकार असताना विलिनीकरण काही झालं नाही। तो मोठा विषय आहे,
आणि विलिनीकरणाच्या बाबतीत सातत्याने मंत्रिमंडळात सुद्धा अनेक चर्चा झाल्या. त्यात कामगारांच्या भावना, एसटी बसेसचे रूट्स, त्यातल्या असणारे ज्या काही तांत्रिक कायद्याच्या अडचणी याच्यावरही अनेकदा चर्चा झाल्या. पण काही कारणामुळे त्या गोष्टींना थोडा विलंब लागलेला आहे. येणाऱ्या दिवसात निश्चितपणे त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आषाढी एकादशीच्या वारीमध्ये कुठेही वारकऱ्यांना त्रास होईल असं कुठलाही कृत्य कुठल्याही पक्षाच्या आणि कुठल्याही व्यक्तीने आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी करू नये. हे वारकरी सगळे आपल्या महाराष्ट्राचे गोरगरीब कुटुंबातले वारकरी आहेत. त्यांना आधार दिला पाहिजे. ही परंपरेनुसार चालणारी वारी ह्याच्यातही आपण या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आपल्याबरोबर होते. विश्वजित कदम यांचं म्हणणं आहे की सांगलीमध्ये एखादी विधान परिषदेची वाढीव जागा दिली तर जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांना नक्कीच स्वागत करू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचसोबतच आषाढी वारीच्या काळामध्ये कोणत्याही एसटी संघटनांनी संप करू नये जेणेकरून वारकऱ्यांना त्रास होईल असं जे मत आहे ते विश्वजित कदम जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिज्युअली सिद्धेश नाईकसह अक्षय मुलकर्णी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.